माझे प्रिय मित्र शिक्षणाधिकारी साहेब, त्यानंतर उदाई साहेब, कोबले साहेब आणि माझे सर्व 68 कंपनी, सगळे 1968 लोक आहेत. तसेच आदरणीय मॅडम, तसेच माझ्यासमोर बसलेले सर्व निर्वाचित मान्यपेक्षा नवीन नियुक्त केंद्रप्रमुख साहेब, त्याच्या पूर्वीचे केंद्रप्रमुख साहेब, प्रत्येक शाळेचे केंद्राचे केंद्रप्रमुख साहेब आणि माध्यमिक शाळेचे केंद्रप्रमुख साहेब, श्रीमान आयुक्त, तसेच या ऑफिसचे घटक असलेले सर्व व्यक्ती. या ठिकाणी खूप आपल्याला बोलता येईल, पण एक लक्षात ठेवायचं, नवीन केंद्रप्रमुखांनी ही डायरी करायची अगोदर. डायरी तुम्ही दररोज काय करता एक नोंद करून ठेवा. माझ्याकडे एकूण 5 पदं होते. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात मी 6 तालुक्याचा गणवन विभागाचा मुख्य, बरं का, 6 तालुक्याची माहिती मला द्यावं लागायची आणि सर्वात वरिष्ठ सभागृह असल्यामुळे ते फोन केला की तिथं जावं लागायचं. एक होतं. पुन्हा तालुक्याचा वृक्षारोपण विभाग माझ्याकडे होता. कोणत्या आठवड्यात किती झाडं लावली, कोणत्या केंद्रानं, हे मी ठरवत होतो. त्यांनी पुन्हा शाळा ठरवायचं. दुसरा विभाग. तिसरा म्हणजे केंद्रीय मुख्याध्यापक आणि घटकचा मुख्याध्यापक. घटकच्या मुख्याध्यापकाचं तेवढंच काम केलं. पुन्हा केंद्रीय मुख्याध्यापक, परत केंद्र प्रमुख आणि उजनीचं पुन्हा केंद्र प्रमुख. 6 पदं. आणि चंदन साहेब तर म्हणले होते घाटांतूरचं विस्तार अधिकारी पद तुमच्याकडे देताचे म्हणजे जमला म्हणून मिळत एकूण झड मिळत का धाकटा तालुकाच करून टाका पोस्टपासून करीत. एवढे काम, पण चिडचिड करायची नाही. अचानक ऑफिसचं कसं असते, आता ऑफिसला आपण येत्या 6 वर्षात रिटायर होणार आहे, टपाल दिलं, दुसऱ्या दिवशी फोन येते की 6 महिन्यात रिटायर होणार द्या म्हणून. आपण काय म्हणतो की दिनांक वाईज दिले तुम्हाला, हां तुम्ही काढा बाजूला, त्यांचं तसं म्हणणं नाही. मग ते आपणच कागद घ्यायचा, त्या 6 महिन्यातली बाजूला काढायची. चिडचिड करत बसायचं नाही, घरी सुद्धा चिडायचं नाही. स्वयंपाक तयार नाही, खटकून निघाले. आता घाटनांदूर रस्त्यावर असेल तिथं पोहे खायचे, तसंच निघायचं पुढं. भरपूर जणांना माहिती आहे. कारण चिडचिड केल्यानं काय होते, आपल्याच घरचं काचेचं काहीतरी फुटते, पुन्हा आपल्यालाच भरून द्यावं लागतं. बेकारी होती सगळी आणि माणसं फुटते तरी कमी. चिडचिड करायची नाही. त्यांना एवढंच धंदा आहे का म्हणायचं नाही. इथं ऑफिसचं काम आलं, तो माणूस त्यांना वरिष्ठांनी सांगितलेलं असते म्हणून आपल्याला मागणी केली असते, ते आपण गपचूप करायचं, फक्त तेवढी करायचं आणि डायरीमध्ये नोंद ठेवा. कारण दैनंदिन द्यावं लागते आपल्याला महिन्याच्या शेवटी. त्याच्यामुळं तुम्ही काय केलं ते द्यायचं. विशेष म्हणजे केंद्रप्रमुखांना की एखाद्या गावामध्ये शिक्षकाची उणीव जाणवते, एखाद्या ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होतो, ऑफिसकडून फोन आल्याबरोबर 10व्या मिनिटात तिथं आपण पोहोचलं पाहिजे. लक्षात घ्या, वरिष्ठ कुणीतरी आलंय असं म्हणून मिटतं ते आपोआप. तिथं जाऊन काहीच करायचं नाही, फक्त उपस्थित राहायचं. 2 गट आपोआप निर्माण होतो थोड्या वेळानं, शांत राहिलं तर आणि बोलत राहिलं तर सगळे एक होते. तिथं शांत राहायचं, त्यांच्या 2 गट तयार होते. वरिष्ठ माणूस आला म्हणजे आणि आपल्यालाच मिटवा लागणार म्हणते, मिटत आहे आपोआप. आमच्याकडे सोमनवाडी, बाबळगाव, तिकडे धसवाडी, भोतनवाडी असे काही प्रॉब्लेम निर्माण व्हायचे. शेख साहेबाचं मला फोन यायचा, 5व्या मिनिटात जातो साहेब म्हणायचं. जाऊन फक्त हजर राहिलं की मिटते सगळं. फक्त हजर राहायचं. संकट असून जर पळून गेला तुम्ही, दुखणं वाढलं बघा, फार दुखणं वाढलं. त्याच्यामुळं पळून जायचं नाही, शांततेनं काम करायचं आणि टपाल वेळेवर गेलं की संपलं. आणि काम कसं, पुस्तकं घेऊन जाऊ उद्याच्याला, हो साहेब, परवा दिवशी घेऊन जा तुम्ही. उद्या घेऊन जा म्हणलं तर हो साहेब, परवा दिवशी घेऊन जायचं, काहीतरी अडत नाही. इथं जी दिसतं तुम्हाला कुंड्या वगैरे, पाठीमागं जंगल, पुढं हिरवं. मी मिटिंगला 10 मिनिट जरी वेळ असला ना, माझ्याकडे एक कात्री असते बॅगमध्ये, लगेच तेवढ्याच वेळात मी कटिंग करतो बागेची. वेळ शिल्लक आहे 10 मिनिट आपल्याला. सोमेश्वरमध्ये गेलो आम्ही. सोमेश्वरमध्ये एक दिवशी असाच मला वेळ होता, तिथल्या बारची कटिंग करायला लागलो. खिडकीतून फोटो घेतला तिथल्या मुख्याध्यापकांनी. खूप लिहिलं त्यांनी, बिना फडणे काल परवा लिहिलं त्यांनी. आपण काम करत राहा, समाज आपली कदर करतो, निश्चित कदर करतो. तर या प्रसंगी खूप बोलण्यासारखे, पण एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो.